सर्वांना नमस्कार. टीच टूल लर्निंग सीरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाठाचं सुलभीकरण म्हणजे लेसन फॅसिलिटेशनच्या पद्धती जाणून घेणार आहोत. सुरुवात करण्यापूर्वी पुढच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करूया. कल्पना करा, तुम्ही घनदाट जंगलात आहात आणि तुम्हाला पुढचा रस्ता दिसत नाहीये. आता जर कोणी तुम्हाला नकाशा दिला, सोबत होका यंत्र दिलं आणि तुम्हाला सुरक्षितपणे रस्ता दाखवणाऱ्या खुणाही सांगितल्या, तर काय होईल याचा विचार करा. असं झालं तर तुमच्यासाठी प्रवास किती सोपा होईल. जंगलाच्या उदाहरणाप्रमाणेच विद्यार्थ्यांना देखील एखादा नवीन पाठ किंवा संकल्पना शिकवताना मार्गदर्शनाची आणि तितकीच मदतीची आवश्यकता असते. एक शिक्षक म्हणून तुम्ही पाठ शिकवताना विद्यार्थ्यांना नवीन माहितीच्या जंगलात कशी मदत करू शकाल? तुम्हाला स्क्रीनवर पाठाच्या सुलभीकरणाच्या वेगवेगळ्या पद्धती पाहायला मिळतील. अशा वेळी व्हिडिओ थांबवा. कुठल्या पद्धतीने शिकवणं सर्वाधिक योग्य ठरेल याचा विचार करा. तुम्ही योग्य विचार केलाय. शिक्षकांनी वापरलेल्या चारही पद्धती पाठाच्या सुलभीकरणासाठी आवश्यक आहेत आणि या व्हिडिओमध्ये आपण या सर्व पद्धतींची माहिती घेणार आहोत. या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही वर्गात पाठाच्या सुलभीकरणाच्या प्रमुख पद्धतींचं महत्त्व ओळखू शकाल आणि स्पष्ट करू शकाल. पाठाचं सुलभीकरण हा प्रभावी शिक्षण पद्धतीचा गाभा आहे. शिक्षक जेव्हा नवीन पाठ शिकवतात तेव्हा ते विद्यार्थ्यांना प्रत्येक पायरी समजावून सांगतात, सखोल अशा चर्चा करतात आणि प्रत्यक्ष कृतींद्वारे शिकवण्यावर भर देतात. या पद्धतीत माहितीचं सोप्या भागांमध्ये विभाजन करून ती समजावून सांगितली जाते, जेणेकरून विद्यार्थ्यांना प्रत्येक गोष्ट नीट समजेल. या पद्धतीमागचा उद्देश हाच की विद्यार्थ्यांना शिकताना नीट समजावं. त्यासोबतच ते आधी जे शिकलेत आणि त्यांनी अनुभवलंय याला त्यांनी शिकताना जोडावे. पाठाच्या प्रभावी सुलभीकरणामुळे वर्गातील विद्यार्थ्यांचं लक्ष अभ्यासात आहे, तसंच त्यांना शिकण्याची गोडी लागते आहे याची खातरजमा होते. जेव्हा आपण उत्तमरित्या पाठ शिकवतो तेव्हा आपण गोष्टी स्पष्ट आणि सोप्या पद्धतीने समजावतो. या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना शिकताना हरवल्यासारखं किंवा गोंधळून गेल्यासारखं वाटत नाही आणि नवीन गोष्टी शिकायला आणि समजायला सोप्या जातात. आपण आधी पाहिलं त्याप्रमाणे पाठाच्या सुलभीकरणाच्या 4 मुख्य पद्धती आहेत. चला एक एक पद्धती नीट समजून घेऊया. पहिल्या पद्धतीमध्ये शिक्षक पाठाचं उद्दिष्ट स्पष्टपणे मांडतात आणि वर्गातील कृतींना उद्दिष्टांशी जोडतात. याचा अर्थ शिक्षक विद्यार्थ्यांना त्या दिवशी ते काय शिकवणार आहेत हे स्पष्ट करून सांगतात. उदाहरणार्थ, जर शिक्षक म्हणाले की आज आपण अपूर्णांकांचा गुणाकार कसा करायचा ते शिकणार आहोत, तर धड्यातील उपक्रम थेट या उद्दिष्टाशी जोडलेलेच असायला हवेत. म्हणजे जर विद्यार्थी अपूर्णांक गुणाकाराचे प्रश्न सोडवत असतील तर ते स्पष्टपणे त्या उद्दिष्टाला पूरक आहे. जर शिक्षक म्हणाले आज आपण गुणाकार शिकणार आहोत, तर कोणत्या प्रकारचा गुणाकार ते न सांगताच त्यांनी अपूर्णांकांचे गुणाकार विद्यार्थ्यांकडून सोडवून घेतले तर विद्यार्थी त्याच्याशी चांगल्या प्रकारे जोडले जाणार नाहीत. पाठ प्रभावीपणे समजायला हवा असेल तर त्याचं उद्दिष्ट स्पष्ट असायला हवं आणि उपक्रमाशी थेट जोडलेलं हवं. ही स्पष्टता विद्यार्थ्यांना लक्ष केंद्रित ठेवायला आणि ते काय करतायत हा उद्देश समजून घ्यायला मदत करते. पुढे आपण शिक्षक सादरीकरणाची विविध रूपे वापरून पाठाचं स्पष्टीकरण करतात ही पद्धती बघूया. प्रभावी अध्यापन पद्धतीपैकी आणखी एक महत्त्वाची पद्धत म्हणजे शिक्षक सादरीकरणाची विविध रूपं वापरून पाठाचं स्पष्टीकरण करतात. याचा अर्थ असा की शिक्षक विद्यार्थ्यांना पाठ किंवा संकल्पना शिकवताना वेगवेगळ्या पद्धती तसेच विविध संदर्भ साहित्याचा वापर करण्यावर भर देतात. सादरीकरणाची एकूण 6 रूपे असतात: बोलीभाषा, लिखित मजकूर, संगीत, दृश्य प्रतिमा, ठोस वस्तू आणि हालचाली करून शिकवणे. पाठ चांगल्या पद्धतीने समजावण्यासाठी आपल्याला आपल्या दैनंदिन वर्गात यापैकी किमान 3 गोष्टी वापरणं आवश्यक आहे. अध्यापनात विविध सादरीकरणाच्या पद्धतींचा समावेश केल्याने सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या शिक्षण शैलीवरच अवलंबून न राहता देखील आशय समजून घेण्याचे विविध मार्ग उपलब्ध होतात. यामुळे पाठ शिकणे अधिक मनोरंजक होते. तसेच वेगवेगळ्या दृष्टिकोनातून साहित्याचा वापर केल्याने विषय चांगला लक्षात राहतो आणि लवकर समजतो. चला
नाऊन शिकवताना वेगवेगळ्या पद्धतीने ते कसं समजावून सांगता येईल याचं एक उदाहरण पाहूया. सुरुवात अगदी सोप्या संकल्पना शिकवण्याने करूया. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर नाऊन म्हणजे एखाद्या व्यक्तीचं, ठिकाणाचं, वस्तूचं किंवा कल्पनेचं नाव असतं. उदाहरणार्थ शिक्षक म्हणजे व्यक्तीचं नाव, शाळा म्हणजे एखादं ठिकाण आणि पुस्तक म्हणजे वस्तू. अशा प्रकारे संवाद साधला की मुलांना नाऊन ही संकल्पना काय आहे हे अगदी सहज समजू शकेल. यानंतर तुम्ही मुलांना एक चार्ट तयार करून दाखवू शकता, ज्यामध्ये नाउन्स वेगवेगळ्या गटात विभागलेली आहेत. उदाहरणार्थ लोक, ठिकाण आणि वस्तू. शिक्षक या शब्दाजवळ एका शिक्षकाचा फोटो असेल. हा फोटो आणि भाषिक मजकूर एकत्र पाहिल्याने हा शब्द आणि त्याचा अर्थ याचा संबंध जोडणं मुलांसाठी सोपं बनतं. शिकणं थोडं मजेदार बनावं आणि धडा लक्षात राहावा यासाठी तुम्ही विद्यार्थ्यांना नामाच्या प्रकारांनुसार वेगवेगळ्या कोपऱ्यांकडे जायला सांगता. जेव्हा तुम्ही माती असं म्हणता तेव्हा सगळे विद्यार्थी वस्तू या कोपऱ्याकडे धाव घेतात. हालचालींमुळे शिकणं सोपं होतं आणि संकल्पना अधिक पक्की होते. शेवटी तुम्ही एखादी वस्तू जसं की पुस्तक किंवा पेन्सिल विद्यार्थ्यांच्या हाती देता आणि जेव्हा ही वस्तू त्यांच्याकडे येईल तेव्हा त्या नाऊनची संकल्पना त्यांच्या दैनंदिन जीवनातील एखाद्या गोष्टीशी जोडू शकता. चला आता पुढील अध्यापन पद्धती बघूया. शिक्षक पाठातील आशयाचा संबंध मुलांच्या पूर्वज्ञानाशी अथवा त्यांच्या दैनंदिन जीवनाशी जोडतात. याचा अर्थ असा की पाठाच्या सुलभीकरणादरम्यान शिक्षक केवळ विद्यार्थ्यांना माहीत असलेल्या गोष्टींचा उल्लेख करत नाहीत, तर त्यांच्या अनुभवांशी किंवा भूतकाळातील शिक्षणाशी कसा संबंध आहे ते स्पष्टपणे सांगतात. हे संबंध जेव्हा अगदी स्पष्टपणे उलगडून दाखवले जातात तेव्हा विद्यार्थ्यांना सहज समजण्यास मदत होते. तसेच संकल्पना लक्षात देखील राहतात. उदाहरणार्थ सामाजिक शास्त्रात गावखेड्यांबद्दल शिकवताना तुम्ही विचारू शकता, तुम्ही भेट दिलेल्या किंवा ऐकलेल्या गावाचा विचार करा. तिथले जीवन शहरापेक्षा कसे वेगळे आहे याचा विचार करा. मग तुमचे आजी आजोबा ज्या गावात राहतात त्या गावाप्रमाणेच अनेक गावांमध्ये लहान शाळा आणि बाजारपेठा आहेत. चला पाहूया की हे का महत्त्वाचं आहे. अशी सुरुवात करून मग ते या पाठाशी जोडून घ्या. तुम्ही ते आधी शिकवलेल्या पाठांशी देखील जोडून घेऊ शकता. काल आपण शहरातल्या नोकऱ्यांबद्दल शिकलो, आज आपण त्याची तुलना गावातल्या नोकऱ्यांशी करूया. यामुळे विद्यार्थ्यांना ते जे शिकतायत याची प्रासंगिकता आणि महत्त्व समजण्यास मदत मिळते आणि ते समजून राहण्यास देखील मदत मिळते. आता शेवटच्या अध्यापन पद्धतीकडे पाहूया. शिक्षक म्हणजे अध्ययन कृती अभिनीत करून अथवा प्रकट चिंतन करून दाखवतात. याचा अर्थ असा आहे की शिक्षक एखादी गोष्ट कशी करायची हे स्वतः करून दाखवतील आणि ते प्रात्यक्षिक करत असताना प्रकट चिंतन करून विद्यार्थ्यांना त्यामागचा विचार आणि प्रत्येक पायरीमागची कारणं देखील स्पष्ट करतील. ही पद्धत खूप उपयुक्त आहे, कारण ती विद्यार्थ्यांना काय करायचं हे दाखवतेच, पण त्यामागचं प्रत्येक पाऊल का महत्त्वाचं आहे हे समजून घेण्यास देखील मदत करते. जेव्हा शिक्षक त्यांची विचार प्रक्रिया स्पष्टपणे बोलून दाखवतात तेव्हा विद्यार्थ्यांना शिकणं सोपं जातं आणि हे लक्षात ठेवून अशा प्रकारची कामं स्वतःहून करण्यास मदत होते. सामाजिक शास्त्रातले नकाशे या विषयावरील पाठातील एक उदाहरण घेऊया. तुम्हाला विद्यार्थ्यांना नकाशा कसा वाचायचा आणि दोन ठिकाणांमधलं अंतर नकाशावर दिलेल्या स्केलच्या सहाय्याने कसं मोजायचं हे शिकवायचंय. त्यांना हे काम देण्याआधी त्यांना प्रात्यक्षिक करून दाखवणं आणि प्रकट चिंतन करत ते कसं करावं हे समजावून सांगणं गरजेचं आहे. ही प्रक्रिया समजावून सांगताना तुम्ही नकाशाचं माप दाखवून सुरुवात कराल. या नकाशावरचं 1 सेंटीमीटर म्हणजे प्रत्यक्षात 10 किलोमीटर आहे हे स्पष्ट कराल. नंतर तुम्ही नकाशावरील 2 शहरांमधलं अंतर मोजण्यासाठी एका पट्टीचा वापर कराल. विद्यार्थ्यांना ते कसं करायचं ते अचूकपणे दाखवाल. मोजमाप करताना तुम्ही प्रकट चिंतन करता, मी शहर ए आणि शहर बी यांच्यामध्ये पट्टी ठेवतोय. दोन्हीमध्ये नकाशावरचं अंतर साधारण 5 सेंटीमीटर आहे. खरं तर शोधण्यासाठी मी 5 सेंटीमीटरचा पट्टीच्या साहाय्याने गुणाकार करीन. प्रति सेंटीमीटर अंतर 10 किलोमीटर आहे. यामुळे मला 50 किलोमीटर हे उत्तर मिळेल. चला इथे आपला ओव्हरव्ह्यू व्हिडिओ संपतो. आपण पाठ सुलभीकरण म्हणजे काय हे समजून घेण्याने व्हिडिओची सुरुवात केली. त्यानंतर आपण उदाहरणांच्या साहाय्याने
पाठ सुलभीकरणाच्या सर्व 4 प्रमुख अध्यापन पद्धती समजून घेतल्या. पुढील व्हिडिओमध्ये आपण या प्रत्येक अध्यापन पद्धतीवर सखोल चर्चा करणार आहोत आणि ह्या अध्यापन पद्धती सहजपणे आपल्या वर्गात कशा प्रकारे वापरता येतील त्यासाठी काही सोप्या टिप्स आणि उपाय देखील पाहणार आहोत. धन्यवाद.